श्रीकृष्णाच्या पूजेत अवश्य ठेवा ह्या 7 वस्तू. काही गोष्टी भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय होत्या. असे म्हणतात की जन्माष्टमीच्या पूजेत त्यांच्या आवडत्या गोष्टींचा समावेश केल्याने कृष्णाची विशेष कृपा प्राप्त होते. आज आपण कृष्णाच्या प्रिय अशा 7 गोष्टी पाहूयात, ज्या जन्माष्टमीच्या पूजेत समाविष्ट करणे खूप चांगले मानले जाते. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नंबर 1. दही, लोणी, खडीसाखर आणि तूप. श्रीकृष्णाला लहानपणापासूनच दही, लोणी, खडीसाखर खूप आवडायचं आणि ते चोरून गवळणींकडचे लोणी खात असत. त्यामुळे त्यांना माखनचोर असेही म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण जयंतीमध्ये कान्हासाठी लोणी असते. तसेच जन्माष्टमीच्या पूजेत दही, लोणी, खडीसाखर अर्पण करावे. यासाठी तुम्ही गाईच्या दुधाचे लोणी वापरावे. या दोन्ही गोष्टी सर्वात शुभ आणि शुद्ध मानल्या जातात. नंबर 2. धनेपूड. श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये धनेपूड विशेष महत्त्वाची आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये धनाचा संबंध संपत्तीशी आहे. प्रसादामध्ये धने वापरल्याने तुम्हाला सुख समृद्धी मिळते. साधारणपणे लोक धने पावडरमध्ये गूळ, खडीसाखर टाकून प्रसाद बनवतात आणि हा प्रसाद देवाला अर्पण करतात. नंबर 3. गोमाता. श्रीकृष्णाला लहानपणापासूनच गाय अर्थात गोमातेची विशेष आवड होती. ते अनेकदा गायीच्या वासरांशी खेळत असे आणि गायींना चरायला घेऊन जात असे. त्यामुळे श्रीकृष्णासाठी प्रसाद तयार करण्यासाठी गायीचे तूप वापरले जाते. त्याचबरोबर जन्माष्टमीच्या पूजेत तुम्ही गायीची छोटी मूर्तीही ठेवावी. नंबर 4. मोराचे पंख. श्रीकृष्ण नेहमी मुकुटात मोराचे पंख लावायचे. जन्माष्टमीच्या पूजेत मोराचे पंखही श्रीकृष्णासोबत ठेवावेत. मोराचा मुकुटही कानाला घालावा. पूजास्थळी मोराचे पंख ठेवल्याने सर्व नकारात्मकता आपल्या घरापासून दूर राहते. त्यामुळे राहू केतूचा प्रतिकूल परिणामही कमी होतो. तसेच घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो अशी मान्यता आहे. नंबर 5. बासरी. गवळणी श्रीकृष्णाच्या बासरीच्या तालावर आकर्षित होत. मग श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर रासलीला खेळायचे. जन्माष्टमीच्या पूजेत बासरी ठेवणे आवश्यक मानले जाते. असं म्हणतात की पूजेमध्ये बासरी ठेवल्याने भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. बासरी कान्हाला इतकी प्रिय आहे की त्यांचे एक नाव मुरलीधर देखील आहे. श्रीकृष्णासमोर बासरी ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. तसेच घरात परस्पर प्रेम वाढते अशी मान्यता आहे. नंबर 6. पंचामृत. पंचामृत हा 5 पदार्थांपासून बनलेला पदार्थ आहे, जो देवाला अर्पण केला जातो. दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध असलेले पंचामृत भगवान श्रीकृष्णाच्या भोगासाठी सर्वात आवश्यक आणि सर्वोत्तम मानले जाते. जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृत समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यातही तुळस ठेवावी. शास्त्रात असे म्हटलेले आहे की पंचामृत आणि प्रसाद तुळशीशिवाय अर्पण केल्यास ते अपूर्ण असते. नंबर 7. वैजयंतीचे फूल. जर जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये वैजयंतीचे फूल सापडणे शक्य असेल तर ते नक्की आणा. हे फूल भगवान श्रीकृष्णाला सर्वात प्रिय असल्याचे मानले जाते. पूजेमध्ये वैजयंतीचे फुले अर्पण करून श्रीकृष्ण खूप आनंदी होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा.